नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आमचं गाव, आमचे सरपंच या भागाचा पहिला शुभारंभ आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकवाडी या ठिकाणी करत आहोत. सतोबाचे दर्शन घेऊन या भागाचा पहिला शुभारंभ आपला झालेला आहे. पहिल्या भागासाठी टाकेवाडी ग्रामपंचायतीमध्ये ज्या 3 भगिनींनी सरपंच पदाची जबाबदारी पेललेली आहे, आज त्या तिघी पण आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत. सौ नंदाताई दत्तात्रय सस्ते आहेत, त्या पहिल्या सरपंच आहेत टाकवाडीच्या, त्यांच्या शेजारी बसलेल्या आहेत. त्या सौ बानुताई जालिंदर दडस आहेत आणि त्यांच्या पलीकडे आहेत त्या सौ सिंधुताई विलास माने आहेत. या तिघींनी पण सरपंच पदाची जबाबदारी समर्थपणे पेललेली आहे. खरं तर आज हे महाराष्ट्रात टाकेवाडीचं नाव घेतलं जातं ते पाणी फाउंडेशन मध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे आणि या तिघींचा पण त्यामध्ये वाटा आहे. खरं तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, एक सांगा, तुम्ही पहिल्यांदा टाकेवाडीचे सरपंच, महिला सरपंच म्हणून पद भूषवलेलं आहे. तुम्ही किती साली सरपंच होता? 2010 मध्ये होता. बर, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? काय 7वी झालेलं आहे. माहेर कुठलं? वारुगड. बर, आता एक सांगा, वारुगडला म्हणजे आई वडील किंवा भाऊ यापैकी कोण ग्रामपंचायतीला सदस्य किंवा सरपंच होतात? कोणच नव्हतं. बर, इकडे सासरी आल्यानंतर काय वारसा होता का इथं? म्हणजे सासरे कोण होतं का ग्रामपंचायतीला? नाही, सासरे पहिले नव्हतं कोणी, म्हणजे आमचे चुलत सासरे होते पहिले. चुलत सासरे होते? हा, पण नंतर आम्ही गावाला गेल्यानंतर मग आमचे मिस्टर झाले, ते ग्रामपंचायतीला उभे राहिले आणि नंतर मग तुम्ही निवडून आला आणि नंतर तुम्ही सरपंच झाला आणि पहिले सरपंच म्हणून तुम्हाला मान मिळाला खुर्ची. बरं, ज्यावेळेला सरपंच पदाच्या खुर्चीत बसल्यानंतर असं कुठलं काम तुम्हाला करू वाटलं की पहिल्यांदा आपण हे करूया, किंवा कुठलं पहिलं काम हातात आलं सरपंच म्हणून काम करताना? खुर्चीत बसल्यानंतर वाटलं ना गावासाठी हे करावं ते करावं, तरी म्हणजे पाण्याचं बर, हा हा, असं कुठं काय असं म्हणजे असतेच ते काम बर, असं म्हणजे वाटायला लागलं ना ते. आणि त्या माध्यमातून मग तुमची कामाची सुरुवात झाली. बरं ताई, एक सांगा, तुम्ही सरपंच झाला त्यानंतर तुमचे मिस्टर असतील किंवा कोणी जिल्हे किंवा तालुक्याच्या संस्थेवर, स्थानिक स्वराज्य संस्था, तिथं कोण संचालक वगैरे झालेला आहे का? झालेत ना, आमचे मिस्टर झालेत. दत्ताभाऊ आता संचालक आहेत मान तालुका उत्पन्न बाजार समितीला. ताई, एक सांगा, आता तुम्ही माझे सरपंच आहात आणि गावात आपण येता जाता बघतो आणि एक काम असं एक राहिलेलं आहे, असं कुठलं काम राहिले की तुम्हाला आता ते वाटतं की हे व्हावं? आता काम म्हणजे काय, रस्त्याचे ते असे राहणार नाही, काय माणसांना पाणी म्हणजे जनरली पाणी आणि रस्त्याचं थोडस ते एक व्हावेत असं तुमची इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार ताई. खर तर यांच्यानंतर तुम्ही सरपंच झालेला आहात, तर पहिल्यांदा सांगा, तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर अहमदनगर. माझं नाव बानू जालिंदर दडस. हा, मी अहिल्यानगर मधले आहे. अहिल्यानगर टाकेवाडीमध्ये दिलं. हा, आणि पहिल्यांदाच मी सरपंच झाले. माझ्या घराला तसा राजकीय वारसा नाहीये. बर, पहिल्यांदाच मी सरपंच झाले. हा, आणि खुर्चीत बसल्यानंतर जर म्हणाल तुम्ही की सरपंच म्हणून तुम्हाला काय वाटतं, तर माझं असं मत आहे की सरपंच म्हटलं तर एवढं सोपं नाहीये. मिनी आमदार असतो सरपंच म्हणजे. बरोबर आहे, गावचा मिनी आमदार असतो तो. आणि त्यामुळं जशी खुर्ची महत्वाची आहे किंवा बरी वाटते, त्याचप्रमाणे जबाबदाऱ्याही तेवढ्याच महत्वाच्या असतात. बरोबर आहे. आणि त्या जबाबदाऱ्या पेलताना बऱ्यापैकी खुर्चीचा अनुभव येतो. खुर्ची म्हणजे काय किंवा सरपंच म्हणजे काय. मुळात सरपंच होताना सरपंच का व्हायचं, कशासाठी व्हायचं, हे महत्वाचं समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी आपल्या गावाचा निधी, आपल्या गावाला कुठून निधी मिळू शकतो किंवा आपण काय काय करू शकतो गावासाठी, हे नियोजन आधी आपल्याला स्वतःला माहिती पाहिजे. त्यासाठी शिक्षण महत्वाचं असतं. आणि माझं बऱ्यापैकी ग्रॅज्युएशन झालेलं आहे, माझं बीएड झालंय आणि मी पहिल्यांदाच सरपंच पण झाले. बर, मग सरपंच पदावर ज्यावेळी तुम्ही बसला, एक बीएड म्हटलं का शिक्षक झालं ना? हो. विद्यार्थी आणि शिक्षक आणि इकडे गाव आणि समस्या, म्हणजे दोन्हींच्या समस्या तिथंच आल्या. तिथंच आहे.
कारण विद्यार्थ्याला एक मारता येतं ना हो. तिकडे. हो, काय हे समजलं नाही, इथं तसं करता येत नाही. तर शांत संयमी भूमिकेत प्रश्न सोडावा प्रश्न लागतो. सोडवावे लागतात. कसं तुम्ही ते काम करत गेला? बऱ्यापैकी गावातली माणसं चांगलीच असतात आणि चांगली आहेत का वाईट आहे हे सर्वस्व आपल्यावर अवलंबून असतं. आपण त्यांच्याशी कसा व्यवहार करतो. हम्म. ती लोक अडाणी असतात. मुळात ते आपल्याकडे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी येतात. त्यांची काहीतरी अडचण असते, काही कामं असतात आणि सगळ्याच त्याच पंचवार्षिक योजनेत किंवा त्याच 5 वर्षात आपल्याला सोडवणं शक्य होत नाही. परंतु त्यासाठी प्रत्येकाला आता मला होणार नाही किंवा मला जमणार नाही असं म्हणणं योग्य नसतं. त्यासाठी त्यांना हो ठीक आहे करूया असं म्हणणं तरी गरजेचं असतं. बरोबर आहे. आणि जेवढं होता होईल एवढं आपण त्यांच्या समस्या सोडवणं किंवा त्यांचे कामं करणं गरजेचं असतं. कारण आपल्याला त्यांनी निवडून दिलेलं असतं. त्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्या आपल्याकडून बऱ्यापैकी असतात आणि त्या अपेक्षांचं बऱ्यापैकी आपण सोडवणं गरजेचं असतं. हे मला म्हणजे शंकेचं खुर्चीत किंवा बसल्यानंतर विचार- वाटलं. हा, बरोबर आहे. हा. ताई एक सांगा, खरं तर मी त्यांना ताईनं प्रश्न विचारला तर तुम्हाला सेम आहे. आता तुम्ही माझे सरपंच म्हणून काम म्हणजे सरपंच माझे सरपंच म्हणून काम केलेलं आणि तुमच्या हातून असं कुठलं एखादं काम झालेलं आहे? एखादं म्हणजे पहिलेच काम हातात आल्यानं म्हणजे पाण्याचं- कामं तशी आम्ही भरपूर केली. ग्राम सडक योजना असेल, गावातले म्हणजे बाकीचे जे शेतामधून जाणारे रस्ते किंवा कुणाला अडचण येत असेल तर त्याच ठिकाणी आपण रस्ते पण केलेले. मुरमीकरण, आता खडीकरण वगैरे काय लगे येत नाही. हा बरोबर आहे. त्या- जसा निधी जसा निधी असेल तसं मग त्या पद्धतीने आपण बऱ्यापैकी शासनाचा निधी आणून जिथनं मिळू शकतो आपल्याला. आता निधी मिळण्याची ठिकाणं बरीचशीच आहेत. कशी आहेत तर पंचायत समितीतून आपल्याला निधी मिळू शकतो. ग्राम सडक योजना पंतप्रधान निधीमधून मिळू शकतं. त्याचप्रमाणे आपल्याला हे काय लोकप्रतिनिधींकडून म्हणजे आमदार खासदार ह्यांच्याकडून पण मिळू शकतो. पंचायत समितीकडून मिळू शकतो. त्यासाठी आपण सुशिक्षित असणं किंवा आपल्याला जिथून मिळणाऱ्या योजना आहेत त्या माहिती असणं गरजेचं योजना माहिती असणं गरजेचं आहे. मग त्या योजना आपण बऱ्यापैकी अंमलात आणू शकतो किंवा तिकडून निधी आपण मिळू शकतो. आपल्याला ज्या योजना किंवा जी कामं करायची त्यासाठी मिळताना थोडाफार होतो, प्रयत्न करावा लागतो किंवा ते होणं गरजेचं आहे किंवा नाही ते त्या अधिकाऱ्यांवर अवलंबून असतं. जेवढा मिळेल तेवढ्यातून जी कामं आहेत ती करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ताई अजून एक सांगा, खरं तर तुम्ही आता माझे सरपंच आहात आणि गावात येता जाता असं वाटतं मनात की सातत्याने की हे काम माझ्या हातून नाही झालं, पण भविष्यात असं काम राहिलेलं आहे. ते कुठलं काम असं राहिलंय असं तुम्हाला वाटतं नागरिकाच्या दृष्टीने किंवा नागरिकाच्या दृष्टीने जर तुमच्या म्हणाल सर्वांच्या ह्याच्यात? नागरिकाच्या दृष्टीने जर म्हणाल सर तर मला असं वाटतं की बरीचशी कामं राहिली ती. म्हणजे कशी की तुम्हीच म्हणला की एका वर्षात पंचवार्षिकमध्ये होत नाहीत, होत नाही कारण ती विकास प्रोसेस हळूहळू असते. हो. तर गावातल्या जे रस्ते आहेत छोटे छोटे रस्ते असतात गावामधून अंतर्गत रस्ते ते राहिलेले आहेत. ज्या म्हणजे आपण दिलेलं आहे ते प्रोसेस केली होती आपण होत राहतात. ते बऱ्यापैकी थोडे झालेत, बाकीचे राहिलेत. म्हणजे होणं गरजेचं आहे ते. आता सध्या प्रोसेस चालू आहे. गटारी ज्या नाले म्हणतो आपण, नाले सांडपाणी वाहून नेण्याची जी ठिकाणं असतात ती नाले आपल्याकडून राहिलेले आहेत. निम्म्या गावात झाले तर ना बाकीच्या बऱ्याच ठिकाणी राहिलेले आहेत. तेवढं करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट स्मशानभूमी आम्हाला छोटी आहे, ती जरा अशी मोठी असावी जेणेकरून सगळ्यांना पावसाचं किंवा काय अडचणी येतील त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना थांबता यावं. ते करायचं राहून गेले. पाणी योजनेला निधी मिळतो. तो निधी मिळाला नाही आम्हाला त्या टायमिंगला, त्यामुळे ती पाणी योजना बऱ्यापैकी आम्ही राबवली. पण जेवढी म्हणाल तेवढे म्हणजे गावखेड्यातून जी बरोबर आहे की त्या लोकांच्या लोकसंख्येच्या ह्याच्यावर ती आपल्याला डिपेंड करा म्हणजे जेवढी डिपेंड होती तेवढी झाली नाही आपल्याला. तेवढं राहिलेलं आहे. तेवढे ताई आता शेवटचा टप्पा पलीकडच्या ताई बसलेल्या आहेत. तुम्ही सरपंच म्हणून झालेला आहात. माहेर कुठलं आहे तुमचं? माहेर वलवण. कुठला जिल्हा तालुका? ते तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आटपाडी म्हणजे पुन्हा मानदेशी, म्हणजे मानदेशातच आटपाडी येतं ना, बरोबर ना? शिक्षण काय नाही तिकडे आहे आटपाडीच ना? आटपाडी तिकडे आधी सांगली साईडला. सांगली साईडला. सांगली तालुका कुठला आला तुम्हाला? तालुका बर गाव वलवण, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. मग आटपाडी आपल्या मानदेशात येतं, बरोबर ना? शिक्षण किती झालंय? काय शिक्षण झाले 7वी. मग आता या दोघींच्या नंतर तुम्ही सरपंच म्हणून काम केलंय, बरोबर ना? मग खुर्चीत ज्यावेळेला बसला किती वर्ष होता तुम्ही सरपंच? 5 वर्ष. 5 वर्ष होता.
मग काय काय कामं झाले, काय काय पाणी फाउंडेशनचं काम झालं. पाणी फाउंडेशनचं काम करायला मिळालं तुम्हाला? काय कसं कशी कामं केले? कारण ताईंनी सांगितलंय की निधी आणावं लागतो, योजना आणावं लागतं त्या, म्हणजे हे सगळं कसं तुम्ही करत होता ते? काम झाले की पाणी फाउंडेशनचं काम झालं ते तेल काय आई ग्रामपंचायतीला वडील तसलं काय नाही. इकडे माहेरी पण कोण नाही माहेरी राजकारण, बी नव्हतं कोणी, सासरी बी कोण नाही, म्हणजे राजकीय वारसा काहीच नाही, राजकीय वर्षा काय आणि सरपंच म्हणून काम करायला मिळालं. सरपंच म्हणून काम करायला मिळालं. पाणी फाउंडेशनचं काम झालं. पाणी फाउंडेशन म्हणजे पहिला नंबर आला. तुमच्या कालावधीत. हा म्हणजे ते एक तुमच्या म्हणजे आठवणीतलं किंवा बक्षीस त्या काळातलं एक तुमच्या ह्याच्यात होतं, मिळालेलं आहे ते. ताई एक सांगा, आता दोघींनी पण सांगितले आता तुम्ही माझे सरपंच आहात आणि गावात फिरल्यानंतर लक्षात येतं की हे काम राहिलेलं आहे, तर ते कुठलं असावं असं वाटतं? ह्या दोघींनी सांगितल्या व्यतिरिक्त अजून वाटतं का तुम्हाला काम असावं? हो. म्हणजे असं वाटतं की अजून इथून पुढं गाव सुधारावं बर, व चांगली गावाची प्रगती व्हावी. तरी कुठलं नवीन काम असावं असं वाटतं? आता ह्या दोघींनी तर सांगितलेलंच आहे. नवीन काम कुठलंही राहिलेलं असेल काम व्हावं हा. व सुधारणा व्हावी गावाची. गावची सुधारणा व्हावी. हो. ताई आता खरं तिघींना पण एक एक प्रश्न विचारतो, शेवटचाच प्रश्न आहे. खरं तर आता टाकेवाडीला महिलाच आरक्षण पडलेलं आहे. खरं तर तो प्रश्न जर मी नाही विचारला तर प्रेक्षक म्हणतील की तुम्ही का प्रश्न विचारला नाही. आता आरक्षण पडलंय महिलांचं, तर निवडणुकीच्या मैदानात तुम्ही उतरणार का तिघी पण? म्हणजे ताई तुम्ही उतरणार का पहिल्यांदा सांग? काय आलं नशिबात तर भेटलं नाही, आरक्षण तुमच्यासाठी आहे. आरक्षण आपल्या तुमचं, नशिबात असलं तर भेटेलच ना आपल्याला काम. पण निवडणूक मैदानात उतरलं पाहिजे ना, उतरलं पाहिजे. म्हणजे उतरले उतरणार का बघू प्रयत्न करायचा. तुम्ही? ताई तुम्ही काय करणार? मुळात मुद्दा असा आहे, एक तर तुम्ही तिघी निवडणुकीत- शेतकरी आहात, महिला आहात, हा. आणि शेतीतली कामं सोडून महिलांना शक्यतो इकडे वेळ देणं अवघड जातात, तरी पण आरक्षण आहे, संधी मिळणार आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही उतरलं पाहिजे महिलांनी पुढे. आता आम्ही सरपंच म्हणजे आम्हीच झालं पाहिजे अशातला मुद्दा नाही, कुणी हा. व्हावं. ज्या सुशिक्षित महिला आहेत, ज्यांना माहिती आहे, ज्यांना नॉलेज आहे, त्या ग्रामपंचायतीचं शिक्षण आहे, त्या ग्रामपंचायतीचं कायद्याची माहिती आहे, कुठून आणायचे, कसं असतं म्हणजे जनता शासकीय योजना आणि महत्त्वाचं पण. सरपंच दोन्हीही सुशिक्षित पाहिजेत. म्हणजे मला म्हणायचं काय की दोघांनाही ग्रामपंचायतीच्या कामांची माहिती पाहिजे. पहिला मुद्दा हा, आहे. पहिला मुद्दा तो. दुसरा मुद्दा, प्रत्येक महिलांनी म्हणजे ज्या शिकलेल्या आहेत, अगदी मीच व्हावं अशातला भाग नाहीये, कोणीही यावं व्हावं हा. होणं गरजेचं आहे. आणि काम म्हणाल तर काम प्रत्येकालाच असतं, बरोबर आहे. असं नाही की मला काम आहे म्हणजे मी कसं करू. म्हणजे वेळ पण त्या महिलांनी देणं गरजेचं आहे. देणं गरजेचं आहे आणि दिला पाहिजे असं आहे. हा. पण निवडणूक तुम्ही उतरणार का? आता तुम्ही म्हणताय मी नाही, पण आता काय समजा उद्या ठरवलंच बाबा ताई तुम्ही हो नक्कीच. म्हणजे इच्छुक आहात, हो हो. ताई तुमचं कसं काय निवडणुकीच्या पूर्ण? कारण सरपंचाचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे, पण दुसऱ्यांदा सरपंच व्हावं असं वाटतं का तुम्हाला? नाही, माझी इच्छासाठी होत नाही. इच्छासाठी होत नाही आणि मला व्हायचंही नाही. मी स्पष्टपणे सांगते, माझी इच्छा होत नाही आणि मला नाही नाही, व्हायचंही सगळ्यांनी ठरवलंय की आता पहिले जे आहेत चला त्यांना पण करूया. तर अशा वेळेला जर लोकांनी सांगितलं आणि बिनविरोध करायचा प्रसंग जर आला आणि तुमच्यापर्यंत येऊन थांबला, प्रसंगाला तरी मी समर्थ सांगू शकते की मला व्हायचं नाही. हा, म्हणजे तुम्हाला मैदान नकोय, दोघी मला नाही. मैदान नको आहे. बरं, आता एक सांगा, तुम्ही तिघी पण सरपंच झालेला आहात, तुम्हाला अनुभव आहे कामाचं, काम त्या खुर्चीवर बसलेला आहात. तर मगाशी ताईंनी सांगितलं म्हणजे बानूताईंनी की शिक्षण पाहिजे, वेळ पाहिजे, आपण शेतकरी महिला आहात, तरी पण जर महिला सरपंच झाल्या किंवा येणाऱ्या महिला कोणी होऊ द्या, तर त्यांना तुम्ही काय सल्ला सांगताल किंवा काय सांगताल? तुम्हाला काय वाटतं? बोललं काय तुम्ही बोला, तुम्ही सांगा. काय वाटतंय? चांगलं आहे की चांगलं करताय, चांगलं होईल, चांगली सुधारणा नाही, होईल. त्यांना येणाऱ्यांना पुन्हा या- काहीतरी नवीन येणार, आता येणाऱ्या महिलांना काय सांगताल की बाबा आम्ही तर खोल सरपंच झालेला आहे, हा. पण समजा तुम्ही असाल किंवा कोणीतरी असेल, त्यांना काहीतरी पत्ते काय बाबा वेळेचं बंधन आहे, वेळ द्या, असं काहीतरी सल्ला हा, काय? सांगणार ना. तुम्ही पण त्यातून वेळ द्या, बाबा करा गावासाठी विकास काय करायचा, म्हणजे त्यासाठी सुधारणा होईल. असा एक विषय आहे. हा. ताई तुम्ही काय सांगताल? मी तेच सांगेल की ह्याच्यात उतरलं पाहिजे, हा. अनुभव घेतला पाहिजे, अनुभव मुळात घेतला. गावाची सेवा ही केलीच पाहिजे आणि कोणीतरी विकास कामात आपल्याला योगदान देणं गरजेचं आहे. आणि त्यात आपण जर नाही दिलं, आपण कुठली योजना किंवा कुठल्या ह्याच्याविषयी जर माहिती त्या महिलांना, जो सरपंच होईल त्याला सहकार्य केलं आपण म्हणजे आम्ही, तर बऱ्यापैकी सक्सेस होऊ शकतो. म्हणजे येणाऱ्या महिलांना पण तुम्ही ठरवले हा. बाबा आम्ही तुमच्या बरोबर आहोत. विषयच नाही. हो.
जिथं कमी तिथं आम्ही आहोत. आम्हाला जरी तुम्ही विचारलं, मार्गदर्शन केलं, तर आम्ही पण तुमच्या बरोबर सपोर्ट करू. ताई तुम्ही पण तसंच ना? आम्ही सांगू काय सांगायचं, आम्ही सांगू काय माहितीये का, हा, फक्त गावाचा विकास चांगला व्हावा, गावाची प्रगती व्हावी, एवढंच आहे. गाव गाव कुठे चांगलं दिसावं. हा, तर आमचं गाव, आमचे सरपंचाचा पहिला शुभारंभ आपण पाहत आहात. आणि खरं तर पहिल्या शुभारंभाला आपल्याला सर्वच खरं तर प्रेक्षकांची साक्षीनं प्रश्नाची जे प्रश्न विचारले त्याला उत्तरं दिलेली आहेत. काय अपेक्षा खरं तर कामाची केलेली आहे. आणि पुन्हा निवडणुकीच्या मैदानात जर संधी मिळाली तरी नक्कीच आम्ही असो हे सांगत त्यांनी येणारे, जरी आम्ही नसलो तरी कुणी जी सरपंच होतील त्यांनाही आम्ही सहकार्य करू, त्यांच्या पाठीशी राहू, बरोबर राहू, हे खरं तर आज पहिल्या भागामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वांनाच मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद.